हॅलो नमस्कार मित्रांनो. तर चला आता मस्त फ्रेश वगैरे झाली आहे. तर मला आज डांगराची थालीपीठ बनवायची आहे. तर चला आता मस्त मी तयारी करून घेते. यांची चालली इकडं देवपूजा. तर यांची आपण देवपूजा चालून देऊ. आपण आता डांगराचे थालीपीठ बनवू. तर चला कसे बनवते तुम्हाला पण दाखवते आणि मी पण पटकन बनवून घेते. तर चला आता मस्त डांगर किसून वगैरे घेतली आहे. थोडी कोथिंबीर पण आणली त्यात टाकायला. तर चला लसूण मिरच्या वगैरे सगळं एकत्र करून दळून पण घेते. पटकन टाईम होतोय. मला डांगराचे थालीपीठ बनवायचे. तर मी मस्त डांगर किसून घेतलंय आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे म्हणजे चवदार लागतील. तर चला आता मिक्सरला मस्तपैकी मी लसूण हिरवी मिरची जिरे वगैरे बारीक करून घेते. तर चला मी आता मिक्सरला मिरची ते बारीक करून घेतलं आहे. ते टाकून घेतलं लसूण वगैरे सगळं सर्व. थोडं पाणी टाकते कारण की मिरची मिक्सरच्या भांड्याला लटकलेली. डाळीचं पीठ आणि गहू बाजरी सगळे पीठ एकत्र करून घेतले. तांदळाचं पीठ नव्हतं पण चला चला मित्रांनो मस्तपैकी जेवण वगैरे झालं. तुम्ही तर बघितलं मस्तपैकी मी आज थालीपीठ बनवले होते डांगराचे. तर मस्तपैकी जेवण वगैरे झालं. भांडे वगैरे पण आवरले. सगळं आवरून घेतलं. त्यानंतर मस्त शेकोटी घेतली. आत्ताच शेकोटी जाऊन आलो आहे. तर चला म्हटलं आता थोडंसं व्हिडिओ घेऊ कारण मी व्हिडिओच घेतला नव्हता त्यानंतर. तर मस्त आता भांडे पण आवरले, स्वयंपाक पण आवरला आणि शेकोटी पण घेऊन झाली. तर चला आता झोपायला जायचं आहे कारण की थंडी जास्त आहे, खूप थंडी वाजते आहे. तर चला मस्तपैकी आता झोपून घेऊ. त्यांचं चाललं आहे मोबाईल बघायचं का. तर मी तिथं व्हिडिओ घेत होते तर ते ना मोबाईलचा आवाजच बंद करीना. त्यामुळं मग आहे ना म्हटलं चला बाहेर जाऊन व्हिडिओ घेऊ. तर दरवाजा पण उघडा राहिला होता माझ्याकडून. म्हटलं आता दरवाजा पण लावू, थोडंसं व्हिडिओ पण घेऊ. तर बघा मस्तपैकी कशा चांदण्या वगैरे दिसत आहे. तुम्हाला नसेल दिसत तर चला आता मस्तपैकी झोपून घेऊ. खूप थंडी वाजते. तर तुमच्याकडं आहे का एवढी थंडी नक्की कमेंटमध्ये सांगा. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.